श्रीरामपूर आरटीओमध्ये कर्मचाऱ्याला मारहाण, दोघांवर गुन्हा दाखल. श्रीरामपूर येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये कार्यरत असलेले वरिष्ठ लिपिक सुधाकर संपत साळवे व 51 यांना कार्यालयीन वेळेमध्ये 2 जणांनी मारहाण करून सरकारी कामामध्ये अडथळा आणल्याची घटना घडली. या प्रकरणी सुधाकर साळवे यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की साळवे हे गुरुवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास नियमित कामकाज करत असताना आरटीओ एजंट सुरेश उर्फ श्याम गवारे राहणार शिरसगाव तालुका श्रीरामपूर आणि सुजित गायकवाड राहणार सरस्वती कॉलनी श्रीरामपूर हे त्यांच्या टेबलजवळ आले. कोणतेही कारण नसताना त्यांनी साळवे यांच्याशी वाद घालत अरेरावीची भाषा वापरली आणि धमकी देऊन तेथून निघून गेले. दुपारी 4:15 वाजता सुरेश गवारे यांना पुन्हा कार्यालयामध्ये येऊन एक 4 वाहनासाठी LPG गॅस किट बसवण्याबाबत नाहरकत सही करण्याची मागणी केली. त्यावेळेस साळवे यांनी संबंधित वाहनावर वित्तीय बोजा असल्यानं फायनान्स कंपनीचा नाहरकत दाखला आवश्यक असल्याचं सांगितलं. तसंच त्यांनी अहवालावर तसा शेरा मारून सही केली. यामुळं संतप्त झालेल्या गवारे यांना साळवे यांना शिवीगाळ करत कानाखाली मारहाण केली. तसंच संगणकाचा कीबोर्ड हिसकावण्याचा प्रयत्न करत सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण केला. यानंतर साळवे हे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार देण्यासाठी जात असताना गवारेनं त्यांच्या मागे ये शिवीगाळ केली. त्यावेळी केबिनसमोर उभ्या असलेल्या सुजित गायकवाड यानंही वादात सहभागी होत साळवे यांना धरून मारहाण केली. या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, श्रीरामपूर.